टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हॅलो. हा सर. अरे फोन चालू आहे आणि त्याच्यावरती फोन करतोय तू. काय येडबिड आहे का? नाही ते लावला फोन. ठीक आहे, त्याच्यासोबत बोललोय. फक्त दहा दिवसाची पेमेंट राहिले म्हणतोय तो. काय सर 13 दिवसाची नाईटचे 13 दिवसाचे 13 आहेत बघा असं ते म्हणजे बघा ना. ठीक आहे. 13 दिवसाची नाईटचे 13 आणि दिवसाचे 13. त्यानं 26 म्हणते असं फक्त 10 दिवसाची पेमेंट राहिले म्हणून सांगते तुम्हाला. म्हणजे 26 दिवसाचे बघा नाईटचे 13 दिवसात 13 असं. ए दादा, मला म्हणतोय तो 10 दिवसाची पेमेंट राहिले म्हणतोय. राहिलेले पेमेंट काय ते 10 दिवस येणारे 10 तारखेला सगळे पेमेंट देऊन टाकतोय म्हणून सांगतोय तो. आणि मी त्याला पेमेंट दिलं तर त्यानं काम सोडून पळून जाईल म्हणून त्याला मी पेमेंट देणार म्हणून असं सांगतोय तो. नाही सर आता गावाकडे पाहून आता मग गेलो मी. नाही, त्यानं बोलतोय ते तुम्हाला बोललो. राहिली गोष्ट त्यानं म्हणते 10 दिवसाचं आणि तुम्ही म्हणतोय 26 दिवसाचं. आता का मी देऊ का मग? नाही 26 दिवसाचं मग सर. तुम्ही काय करा, त्यांना भेटून तिथून त्यांच्या समोरून फोन करा. ठीक आहे. ते येईत ना सर इथं. हां, इथं येई ना ते इथं सोसायटीमध्ये येई ना ते इथं. येईल ना, आज उद्या येईल ना. बरं बरं. हां, त्यांना बोललोय मी. त्यांना म्हणते की 10 तारखेच्या आत पेमेंट करून टाकेन म्हणून सांगते त्यांना. बरं. हो. ते ऐका ना 2 महिने झालं मला पेमेंटच देण्यामध्ये पुण्यामध्ये काम करतो भाऊ. काय? तिथं पुण्यामध्ये कामाला वॉचमॅनमध्ये 2 महिने झालं पेमेंट देणार. दुसरा महिना भरत आला. गेल्या महिन्यात पेमेंट नाही दिलं मला अजून नाही. बरं, नाव काय बोलत होता? बापूराव काळे माझं नाव. बापूराव काळे. हा तर ते नंबर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा. बापूराव काळे का तुमचं नाव? हा. बरं. कुठून बोलताय पुन्हा? पुण्यामधून आपले कात्रजमधून. बरं. प्रॉपर कुठले दादा? पाथरीचे सर. पाथरी का पाथरी? पाथरी. परभणी जिल्हा? हा परभणी जिल्हा. बरं. कुठं काम केलं म्हणलं तुम्ही? तिथं कामाला इथं याच्यापाशी कामाला इथं कात्रजमध्ये कामाला बघायचं होतं त्याच्यापाशी. कात्रजमध्ये कुठे? कात्रजमध्ये पाथरीमध्ये का? इस्कॉन मंदिर कात्रजमध्ये. कात्रजमध्ये, पुणे कात्रजमध्ये का? हा. पेमेंट किती? पेमेंट 16,000. 16 का 16,000? 16,000 आहे. 16 डे नाईट करतो ना मी रेट ड्युटी करतो. 16,000 का 16? 16. 16,000 का? हा. बरं. 1 महिन्याचे 2 महिन्याची पेमेंट आहे? म्हणजे दुसरा महिना भरत आलाय. 1 महिना पेमेंट आहे. 1 महिन्याची पेमेंट आहे का? हा. बरं. त्याला फोन लावतो त्या बिलक लिस्टमध्ये टाकला मला नंबर त्याने. हां? बिलक लिस्टमध्ये टाकला मला नंबर त्याने. सिक्युरिटी गार्डचं काम केलं का? हा सिक्युरिटी गार्डमध्ये करतो मी. काम केलं का करता? चालू आहे काम तिथं चालू आहे तिथं. त्याला फोन लावतो त्याने बिलक लिस्टमध्ये नंबर टाकला मला त्याने. मागं केलं का? आता काम करायला का तुम्ही? हा आता बी देतो मी कामाला. आता सोडलं ना काम? नाही सोडलं नाही सर. हां. कामाला बी ते अजून ते म्हणलं टाकेन म्हणलं ते दुसऱ्याच्या फोन लावायला ते मग ते फोनच उचलला नाही ते मायावाला. कोणाच्या फोनहून मायावाला. फोन उचलला का आता? हा. बरं. तुम्हाला व्हॉट्सअपला नंबर पाठवला ते म्हणलं ते त्याला फोन करतो मायावाला बिलक लिस्टमध्ये टाकला ते नंबर त्याने. हां? बिलक लिस्टमध्ये टाकला मायावाला नंबर त्याने. तुमचा नंबर ब्लॉक लिस्टमध्ये टाकला. ब्लॅक का ब्लॉक? ते बिलक म्हणजे फोनच लागा नाही पण चालू सांगत होते बघा सर. बरं. हा. हो, ठीक आहे. तुम्हाला मी नंबर पाठवून. काम सोडला का तिथला तुम्ही? नाही सोडलं नाही मी इथलं. बरं. माझा त्याच कामावरती आहे का? हा. त्याच कामावरती आहो का तुम्ही? हो त्याच कामावरून मी. पेमेंट का देत नाही? पेमेंट न देण्याचं कारण काय? पेमेंटनी काय झालं सर गावाला गेलो मी. ते गावाला गेल्याच्या यांना म्हणजे काय अचानक ते वडिलांची तब्येत बिघडली त्याच्यामुळे गावाला गेलो यांना सांगितलं नव्हतं मी. हां. ते म्हणजे त्याच्यामुळे ते पेमेंट हे केलं मिळालं त्यांनी. हां. असं झालं बघा ते. पेमेंट न देण्याचं कारण काय म्हणलो? पेमेंट म्हणजे ते गावाला गेले तेव्हा ते वडिलांची तब्येत नव्हती बरोबर त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं नव्हतं त्यांना सुपरवायझरला. हां हां. तर ते म्हणजे मला सांगितलं काहून नाही म्हणून असं म्हणून. बरं. हा ते पेमेंटच करणं मायवालं ते. हां? पेमेंटच करणं मायवालं ते. पेमेंटचं? करीना पेमेंट ते मायवालं. ते म्हणे सांगितलं काहून नाही म्हणून तुझं जातं म्हणून. अचानक म्हणलं
सर म्हणलं असं असं झालं म्हणलं गावाकडे काय सांगू म्हणलं अचानक झालं म्हणलं काय करू मी तरी म्हणलं गावात लागतं ना म्हणलो हां तरी जाऊ तरी तरी पेमेंट करेना माझ्यावर ते हां एवढं बोललं तरी पेमेंट करेना ते माझ्यावर एवढे बोलले तरी पेमेंट देणार का तुम्ही? हां बरं 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 ठीक आहे. आता तुम्हाला काय मदत पाहिजे माझ्याकडून? तेच मला ते त्यांना फोन लावा तुम्हाला व्हॉट्सअपला फोन टाकला बघा नंबर त्यांचा मला फक्त तेवढं खारायचं पैसे नाही काहीच नाही मला इथं समोरचं पेमेंट देणाऱ्या व्यक्तीचं नाव काय? एस के म्हणून नाही एस हां के एस पी एस के तेच नाव एस के हां एस के एस के सर एस के पूर्ण नाव? त्याचं नाव मला माहीत नाही फक्त तेवढंच माहिती फक्त एस के म्हणून एस के पूर्ण नाव? ते बाहेरचं ते एस के ते अच्छा बाहेर राजाचं बिहारी आहे का? हां ते बरं. सुपरवायझर सुपरवायझर आहे का? हां मालक कोण आहे? मालक ते मालकाला फोन लावते म्हणजे सुपरवायझरला फोन कर म्हणते मालक मालकाला फोन लावला तर सुपरवायझरला फोन करा म्हणतो का? हां ते मालक त्या सुपरवायझरने हे केलं म्हणते त्याला पेमेंट असं म्हणलं बरं. आणि एजन्सीचं नाव का तुमच्या इथे? आपलं एजन्सीचं नाव हे बघा आपलं ब्लॅक कॅट आहे एजन्सीचं नाव काय बघा म्हणलो? ब्लॅक कॅट आहे ब्लॅक कॅट हां ब्लॅक कॅट आहे जुलै कॅट. हां जुलै कॅट हे कुठलं आहे? हे बाहेरचं ते नाव आहे ते ब्लॅक कॅट आहे सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटी गार्ड एजन्सी आहे काय? हां बरं ठीक आहे. सांगा नंबर त्याचा. त्याचा नंबर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवता बघा ना ते लावून अहो सांगा नंबर दादा. एक मिनिट हां सर मी ते दुसऱ्याकडून घेतो नंबर एक सेकंड बरोबर मी घेतो हां सांगा नंबर. एक मिनिट हां सर मी नंबर काढतो थांबा एक मिनिट काढा. बोल भाई नंबर 84 हां 84 84 21 1 60 60 75 75 37 37. हां तुमचं काय नाव ओळखी आहे ना? बापूराव काय सर बापूराव काळे आणि त्याचं नाव? एस के बघा एस के. बापूराव काळेचे पैसे किती देणार मला बोलले ना त्यानं? हां माझ्यावाले पैसे दिले नाही बघा एक महिन्याचे सर बापूराव काळे आणि एस के. हॅलो हाँ हेलो एस के बोलते का? हाँ सर जी एस के सर बात कर रहा हूँ बोलिए ना सर मराठी नहीं आती क्या आपको क्या? तो मराठी भाषा नहीं आती क्या? हाँ येते ना मराठी बोला ना सर मराठीमध्ये बोला ना. आता महाराष्ट्रामध्ये किती वर्ष झालं तुम्ही राहता इथं? कुठे सर महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये राहताय किती वर्ष झालं तुम्ही? महाराष्ट्रामध्ये 25 वर्ष झालं मला वा वा छान छान. कुठले प्रॉपर कुठल्या राज्याचे? बिहारचे का? हो सर प्रॉपर कुठले म्हणलो तुम्ही? मी प्रॉपर हरिद्वार आहे सर अच्छा अच्छा ठीक आहे कोई बात नाही. काय हरकत नाही. माझ्या पैसे ते बापूराव काळेचं कंप्लीट आले त्याचं काय विषय पेमेंटचा? त्याच्या पेमेंटचा काय प्रॉब्लेम नाही सर त्याने काय आहे ते आपला पती 3 वर्षापासून तो काम करतो आता पण काम करत आहे तिथे बरसाना धामला बर हा तिथे आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये काम करतो बरसाना धामला बर पण त्याचं काय आहे दर महिन्याचं त्याचा 1 महिना पूर्ण होऊन तर लगेच बिन बोलून तो घरी गावाकडून जातो बर त्याचा त्याला आम्ही सांगितले की दादा तुझ्या गावाकडून जातो आम्हाला बोलून जायची माणसं आम्ही तिथं पाठवून देतो है ना तो तसं करत नाही. एकदा झालंय 2दा झाला 3दा झाला त्याला सारखं त्याचं सवय लागली. त्याला मी कसं तर वॉर्निंग केले त्याचं पेमेंट 10 दिवस इथं आहे मागच्या महिन्याचा हा तो आता जॉईन केले 10 दिवस झाले त्याला जॉईन करून तर त्याला मी म्हणले तुझं पेमेंट आम्ही देणार नाही असं नाही म्हणलंय ड्युटी कर तुझ्या 10 तारखेला पेमेंट बघा आपल्या हा महिन्याचा 10 दिवस आहे 10 दिवस इथं झालं इथं तर 10 दिवसाचा इकडचा आणि 10 दिवसाचा मागच्या महिन्याचा ते दोन्ही पेमेंट त्याला 10 तारखेला देणार त्याला तसं मी सांगितलंय. तो म्हणतो नाही मला आता पाहिजे तर मला माहिती आहे
त्याला आता मी 10 दिवसाचा देणार, ते लगेच पळून जाणार गावात. अच्छा, मग गेल्या महिन्यात पेमेंट का नाही झालं त्याचं मग? हा गेल्या महिन्याचं पेमेंट का नाही झालं त्याचं? का नाही दिलं तुम्ही पेमेंट त्याचं? पेमेंट त्याचा मागच्या महिन्याचा पूर्ण झाला. 10 दिवस ते मागचा महिना गावाकडून गेला. ते दिवस ते टायमाचं ते 10 दिवसाचं पेमेंट राहिलेले. 16,000 पेमेंट तो 16,000 म्हणतोय पेमेंट तो. हॅलो. 16,000 पेमेंट रुपये, 16,000 रुपये बाकी आहे म्हणतो तो. नाही तो खोटं सांगतो तुम्हाला. बर. त्याचा हाजरी बघा ना, त्याचं पेमेंट पूर्ण आम्ही देऊन टाकलेले. ते पेमेंट घेऊन गेले तो मागचा महिना. मग ऑगस्ट, हा महिना सप्टेंबरचा आहे. तो आता 10-12 दिवस झालं त्याला. ते मागच्या महिन्याच्या 10 दिवसाचा 10 तारीख तो पेमेंट घेऊन गावाकडून पळून गेले. त्याच्यानंतर आता आले 1 महिन्याच्या नंतर इथे कामावर. बर. आणि त्याचा जो 10 दिवसाचा पेमेंट आहे ना, तो राहिलेले त्याला आम्ही देणार 10 तारखेला. बर. हा, तो पेमेंट आहे त्याचा. अच्छा. हा. मग आता त्यानं म्हणतोय मला 16,000 नाही, पेमेंट रुपये माझे तुम्हाला बाकी ते आहे खोटं दादा. सांगतो. आणि माझे तुम्हाला ते पेमेंटच खोटं देत नाही. सांगतो. माझा नंबर ब्लॉक मध्ये नाही, टाकलेला नाही. कसा होणार मध्ये सोसायटी टाकलाय म्हणतो तो. नंबर ब्लॉक मध्ये कशाला टाकायचं? फोन उचलून बोलायचं ना. नंबर कशाला ब्लॉक मध्ये टाकलाय त्यांचं? नाही काय मी ब्लॉकला मध्ये टाकलं त्याचं नाव. त्यांनी मला आता 3 वेळा फोन केलाय. त्याच्यानंतर त्याला मी सांगितलं दादा तुझं पेमेंट आम्ही देणार, पण 10 तारखेला त्याचं पेमेंट होणार. बर. कधी फोन लावला होता तुम्हाला त्यांनी? तुला खर्च पाणी पाहिजे तर 1,500 आम्ही देणार तुला, काय प्रॉब्लेम नाही. नाही तुम्ही कुठल्या पोस्टवर तिथं एजन्सीमध्ये तुम्ही? आम्ही ब्लॅक कॅट सिक्युरिटी मॅनेजर मध्ये आहे का? मी मॅनेजर, मी सिक्युरिटीच्या फील्ड ऑफिसरचं मी सगळं मी बघतो. अच्छा. सिक्युरिटीच्या. हो. सगळं पेमेंट सगळं बघतो तुम्ही? त्याचं गरीब माणसाचं आम्ही पेमेंट काय करणार त्याचा ते 10 दिवसाचा? तुम्ही सांगा ना. तुम्ही सगळं पेमेंट तुम्ही? पेमेंटचा प्रश्न नाही आहे. प्रश्न आहे त्याच्या गावाकडून बिन बोलून गावाकडून जाणार. पेमेंट सगळं तुम्ही बघता का? पेमेंट पाणी सगळं पेमेंट पाणीच्या मॅडम ऑफिसची मॅडम बघती. मी फील्ड ऑफिसर आहे. ते साईड माझ्या अंडरवर येते. आणि ऑफिसचे जो आपला मेन मालक आहे तो सिंग साहेब आहे. बर. हो. चालते. मग त्याची पेमेंट कधी करणार आहे? 10 तारखेला त्याचं पेमेंट होणार. 1 रुपयाचा त्याचं पेमेंट होणार. एवढं उशीर का? उशीर आता तुम्हाला सांगितले ना मी. आता मी त्याला जर पेमेंट दिले ना ते लगेच पळून जाणार. त्याची मर्जी ना. नाही त्याची नाही करायचे ना, त्याला काम नाही करायचे ना, देऊन जायचे आपला दुसरीकडे बघायचे आणि आपला माणसं तिथं देऊन जातील तिथे. मी काय म्हणतोय, तसा प्रॉब्लेम आहे, तसा होऊ शकत नाही. माझा ऐका ना पहिले तुम्ही आता. त्याची मर्जी ना, तो काम करेल ना करेल त्याची मर्जी ना. करू ना, नको करू ना. आम्ही काय त्याला थोडी ना म्हणते तू करी म्हणणं. पेमेंट देऊन टाकायचं ना मग त्याचं पेमेंट देऊन टाकायचं ना. हा, तर रिझाईन लेटर घेऊन जायचे ना ऑफिसला. त्याचं काम काय आहे? रिझाईन लेटर द्यायला. त्याचं काम आहे की नाही? मला काम करायचं नाही तुमच्यापाशी, माझा रिझाईन लेटर घ्या, माझा पेमेंट द्या. रिझाईन लेटर दे, आम्ही त्याचं पेमेंट करणार. हा, ऑफिसला येऊन ते रिझाईन लेटर देऊ, जा आपला पेमेंट घेऊन जा आपला. बर. हा, काय